रत्नागिरी हापूस गोडवा कोकणाचा स्वाद. नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आर्यन आणि आता आहे सध्या मी पुण्यात आणि आता वाजले 7:30. आणि हा बघा कालचा पसारा तसाच आहे. पहिला ब्लॉग बघितला नसेल तर टाकला आहे मी कालच, तो थोडासा टाकला आहे आणि एंड नाही त्याचा केला आहे. आणि हे बघा आता आंबे बघू शकता, एवढे आंबे आहेत, अजून लावायचे आहेत, भरपूर आंबे लावायचे आहेत. तर आज दिवसभर तेच आंबेच लावणार आहे आणि बाहेरही लावायचे आहेत. तर दाखवतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आणि कसा दिवस जातो. तर आता मित्रांनो 1 डझनचा मस्तपैकी एक बॉक्स भरायचा आहे हा वाला. आता भरूया. आता हा झालेला आहे 1 डझनचा मस्तपैकी बॉक्स भरून, असं दिसतोय बघा. तर आता हा बाहेर लावायचा आहे मित्रांनो. आता हे बघा, हे आज पहिली पेटी फोडतोय. बघूया, दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त शेक पेटी फोडून झाली. आता हे लावायचे आता इकडे. हे किती तारखेची आहे तरी, अशी तारीख आहे 21 तारखेची. आज मस्त लावूया आता आपण मस्तपैकी. आणि बघा इकडे लावायचे. आता टाइम लॅब लावतो, एन्जॉय करा. तर मित्रांनो आज काय दुपारचं शूट करायला भेटलं नाही, कारण की इकडे आंबे पण लावले आणि कस्टमर पण होते थोडे. तर दुपारचं काय एवढं भेटलं नाही शूट करायला. तर दाखवतो आता. टिफिन वगैरे झालं आहे खाऊन आणि बाहेर पण आता आंबे लावलेत, दाखवतो तुम्हाला. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे बघा बॉक्सवर काय लिहिलं आहे, जबरदस्त रत्नागिरी हापूस गोडवा कोकणाचा स्वाद आपुलकीचा. तर आजचे आंबे आपले चांगला होता रिस्पॉन्स. आणि जर कोणाला तुम्हाला पाहिजे असतील तर पुण्यात या. पुण्यातले कोण असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता जर ब्लॉग बघत असाल तर पुण्यातून. आणि मग मी ॲड्रेस देईन तुम्हाला आमच्या शॉपचा, डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवेन. तर आता आपण मित्रांनो 1 डझनचे बॉक्स भरूया आणि बाहेर स्टॉलला लावून ठेवूया. ते आपला स्टॉल आहे तिथे लावून ठेवूया. तर दाखवतो तुम्हाला. तर मंडळी आता मी बॉक्स पॅक केलेत बॉक्सनी आणि इकडे आता लावलेत बघा. क्वालिटी बघू शकता. आता दाखवतो तुम्हाला किती संपतील आता आणि किती संपतील. आणि अजून आता ह्या रिकामी बॉक्स जर कोणाला हवे असेल तर घेऊन जावा भावांनो प्लीज. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आता बाहेर बघू शकता. आणि आता कंटाळा आला होता म्हणून आणला कॅम्पसचा थंड आणि हे खायला. तर आता हे खाऊया आणि दाखवतो तुम्हाला रात्री. तर आता टिफिन आला आहे आणि आपलं शॉप अजूनही चालू आहे. एक आपल्याला कस्टमरची ऑर्डर द्यायची त्याच्यामुळे चालू आहे थोडा वेळ. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.